मकर राशी 20 ऑगस्टनंतर ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या 7 घटना अटळ आहेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. ब्रह्मांडातून एक असा अद्भुत ऊर्जा प्रवाह निर्माण झाला आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा अंधार कायमचा नाहीसा करणार आहे. मित्रांनो, आज मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण आज मी तुमच्यासमोर अंगावर काटा आणणारे सत्य मांडणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी विधात्याने म्हणजेच साक्षात ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली घटना आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे. हे तुमच्यासाठी केवळ एक भविष्य नसून एक अंतिम व शाश्वत सत्य आहे, ज्यावर विश्वास ठेवल्यास तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळाची पहाट होईल. आजचा हा प्रसंग आणि ही तिथी तुमच्यासाठी एखाद्या कल्पवृक्षासारखे तिथी ठरणार आहे, जिथे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात होणार आहे. स्वामींच्या या पवित्र कृपेचा अनुभव घेण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा लखलखीत प्रकाश पसरवण्यासाठी लगेचच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मकर राशीच्या माझ्या मित्रांनो, सर्वात मोठा त्रास म्हणजे त्यांची आर्थिक ओढाताण आणि सतत लागून राहिलेला पैशांची चिंता. होय मित्रांनो, गेल्या काही काळापासून तुम्ही कमावलेला प्रत्येक रुपया कसा खर्च होतो, कुठे जातो हे तुम्हाला समजत नसेल आणि कधी तर आयुष्यभराची कमाई आणि नशीब एका झटक्यात मातीमोल झाल्यासारखे तुम्हाला वाटत असेल. अनेक दिवसापासून लोकांकडे अडकलेले तुमचे थकीत पैसे मिळणे बंद झाले होते. नवीन उत्पन्नाचे मार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते आणि रोजच्या गरजा भागवतानाही तुम्हाला मनातून अत्यंत वेदना आणि त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता घाबरण्याचे किंवा निराश होण्याचे अजिबात कारण नाही, कारण स्वामी महाराजांनी दिव्य कृपादृष्टी तुमच्यावर पूर्णपणे बरसवलेली आहे. अशी वेळ आता आली आहे. पंचांगातील ग्रहांची चाल आता अशा काही शुभ स्थितीत आली आहे की तुमच्या आर्थिक अडचण दूर होऊन तुमच्या झोळीत यशाचे आणि धनाचे माप आता पडणार आहे. मित्रांनो, तुम्हाला अचानक अशा काही एखाद्या ठिकाणाहून बँकेचा मेसेज येईल किंवा फोनद्वारे थकीत पैसे परत मिळण्याची गोड बातमी देखील तुम्हाला मिळेल, ज्याची तुम्ही अपेक्षाही सोडली होती. जुन्या गुंतवणुकीतून अचानक चांगला परतावा मिळून तुमचे पगारवाढीचा किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग मोकळा होऊ शकेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम होईल. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा हातात आला म्हणून लगेच कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करण्याची घाई करू नका. सर्व कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करूनच मगच पाऊल उचला. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी हवी असेल तर स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, माझी झोळी आनंदाने भरा, असे नक्की टाईप करा. दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडलेली कामे आता अचानक वेग घेणार आहेत. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करूनही, प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही, सरकारी कामे असोत, कोर्ट कचेरीची कामे असोत किंवा जमिनी व्यवहाराचे विषय असोत, सतत अडथळे येत होते. ऐनवेळी काम बिघडवणे किंवा अधिकाऱ्यांकडून सहकार्य न मिळणे किंवा ऐन मोक्याच्या क्षणी काम थांबल्यामुळे पश्चातापाशिवाय काही उरणार नाही, अशी परिस्थिती जर तुमच्यावर अनेकदा आली असेल तर आता हा कठीण काळ संपला आहे म्हणून समजा आणि स्वामींचे दैवी संरक्षण तुमच्या पाठीशी उभे राहिलेत. ब्रह्मांडातील ऊर्जेमुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे क्षणात आता दूर होणार आहेत आणि रखडलेल्या फायलीवर सही झाल्याचा फोन तुम्हाला थेट संबंधित कार्यालयातून येईल. ज्या कामासाठी तुम्ही महिन्यानुमहिने पायपीट करत होता ते काम अगदी सहजासहजी आणि सुरळीत पार पडताना पाहून तुम्ही स्वतः थक्क होऊन बघतच राहाल. मित्रांनो, तुमच्या यशाचा हा मार्ग सुखकर होत असताना गुप्त शत्रूचे मनसुबे धुळीला मिळतील आणि तुमच्या विरुद्ध कारस्थान रचणारे स्वतःच बाजूला फेकले जातील. तरीसुद्धा यश मिळत आहे म्हणून अतिउत्साहात येऊन आपल्या महत्त्वाच्या योजना किंवा कामाची गुपिते इतरांसमोर उघड करू नका. सावधगिरी बाळगणे नेहमीच हितकारक असते. तुमच्या सर्व रखडलेल्या कामांना यश मिळण्यासाठी कमेंटमध्ये श्रद्धापूर्वक लिहा, स्वामी सर्व विघ्न दूर करा, जय श्री स्वामी समर्थ. तिसरी शुभ घटना म्हणजे मकर राशीच्या जातकांनो, मनातील एक खूप मोठी आणि जुनी इच्छा आता पूर्ण होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. मित्रांनो, तुमचे स्वतःचे हक्काचे घर असावे, नवीन वाहन खरेदी करावे किंवा मनासारखी नोकरी मिळावी किंवा योग्य जीवनसाथी
विवाह जुळून यावा अशी स्वप्ने तुम्ही अनेक वर्षापासून पाहत आला आहात. पण प्रत्येक वेळी पैशाची कमतरता किंवा योग्य वेळेचा अभाव यामुळे तुमचे हे स्वप्न अपूर्णच राहिले होते आणि तुमचे मन आतून दुखावले जात होते. परंतु आता तुमच्या आयुष्यात सप्तरंगाची उजळणी होणार असून स्वामींची अगाध लीला तुमच्यावर प्रकट होणार आहे. पंचांगातील ग्रहांची चाल दर्शवत आहे की तुमच्या स्वप्नातील घराची किंवा वाहनाची डील्स अचानक पक्की होण्याचे संकेत आहेत. ज्यांना नवीन नोकरीची प्रतीक्षा आहे त्यांना कॉल लेटर किंवा एखादा कॉल तुम्हाला प्राप्त होईल आणि विवाहासाठी योग्य स्थळ शोधणाऱ्यांसाठी घरी अचानक चांगले आणि प्रतिष्ठित कुटुंबातून लग्नाची स्थळे चालून येतील. ही घटना घडताना तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय मित्रांनो राहणार नाहीत आणि तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती नक्कीच येईल. तरीही कुठलाही मेसेज, खरेदीचा किंवा विवाहाचा निर्णय घेताना घाईगडबडीत सही करू नका किंवा ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि सर्व गोष्टींची नीट शहानिशा करूनच पुढे जा. मित्रांनो, तुमचे स्वप्न लवकर पूर्ण व्हावे म्हणून कमेंटमध्ये मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ. चौथी सर्वात मोठी घडामोड तुमच्या नोकरी आणि करिअरच्या क्षेत्रात होणार असून तुमच्या व्यावसायिक आयुष्यात एक नवे वळण मिळणार आहे. सध्याच्या नोकरीच्या कामाचा प्रचंड ताण, वरिष्ठांचे असहकार्य, सहकाऱ्यांची चहाडी आणि योग्य ते श्रेय न मिळणे यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला असाल. ज्या कामाची कदर न होता उलट तुमच्यावरच दोष आरोप केले जात असल्याने नोकरी सोडावी की राहावी या द्विधा मनस्थितीत तुम्ही जगला आहात. परंतु आता तुमच्या करिअरमध्ये सुवर्णकाळ सुरू होत असून तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्याची वेळ आता आली आहे. स्वामींची असीम कृपादृष्टी असेल आणि तुम्हाला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय किंवा प्रतिष्ठित कंपनीकडून चांगल्या पॅकेजची नवीन नोकरीची थेट ऑफर मेल किंवा फोनद्वारे प्राप्त होईल. जे व्यावसायिक आहेत त्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, मोठे ग्राहक जोडले जातील आणि बाजारातून तुमचा दबदबा आणि विजयाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या गुप्त शत्रूचे मनसुबे पूर्णपणे धुळीला मिळतील आणि तुमचे नाव सन्मानाने घेतले जाईल. पण लक्षात ठेवा, नवीन संधी स्वीकारताना आधीच्या नोकरीचे सर्व नियम व फायदे पाळा. कोणत्याही रागाच्या किंवा भावनेच्या भरात जुनी नोकरी तडकाफडकी सोडू नका. करिअरमध्ये नवीन यश मिळवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्या कामात यश द्या. जय श्री स्वामी समर्थ. पाचवी घटना तुमच्या वैयक्तिक आणि आयुष्याची प्रेम आणि नातेसंबंधाशी संबंधित असून नात्यांमध्ये दुरावा कायमचा मिटणार आहे. मित्रांनो, गेल्या काही काळात गैरसमज, संशय आणि तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रचंड वाद निर्माण झाले असतील. बोलाचाली बंद होणे, एकमेकांपासून दुरावणे आणि घटस्फोटापर्यंत परिस्थिती पोहोचल्यामुळे तुमचे मन विषण्ण झाले असेल आणि आयुष्य एकाकी वाटू लागले असेल. परंतु आता तुमच्या प्रेमाच्या नात्यात एक नवीन आणि गोड वळण येणार असून तुमच्या नात्यात प्रेमाचा नवा बहर येईल. ब्रह्मांडातून येणारा सकारात्मक ऊर्जा प्रवाह तुमच्या दोघांमधील कटुता दूर करेल आणि तुमचा जोडीदार स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेईल आणि एक प्रेमळ मेसेज पाठवेल. कौटुंबिक मतभेद मिटून घरातील वातावरणात सुसंवाद आणि शांतता निर्माण होईल. मकर राशीच्या मित्रांनो, ज्यामुळे नातेसंबंधामध्ये पुन्हा पूर्वीसारखा गोडवा निर्माण होईल. परंतु नात्यात पुन्हा जुने वाद किंवा जुन्या चुका उकरून काढू नका. एकमेकांना समजून घ्या आणि अहंकाराला बाजूला ठेवून नवीन सुरुवात करा. तुमच्या नात्यात सदैव प्रेम आणि आनंदाचा गोडवा राहावा यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सहावी शुभ घटना म्हणजे तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक स्थितीशी संबंधित आहे, जिथे तुमच्या मनातील सर्व ताण तणाव दूर होऊन तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. मकर राशीच्या मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून सततच्या चिंतेमुळे, भविष्याच्या भीतीमुळे आणि कौटुंबिक त्रासामुळे तुम्हाला रात्रीची झोपही नीट लागत नाही आणि मानसिक अस्वस्थता जाणवत असेल. शारीरिक उत्साह नसणे, सतत थकवा जाणवणे आणि आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही अशी सतत नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात घेरून राहिली असेल. परंतु आता स्वामींच्या नामाचा जप आणि त्यांची दैवी कृपा तुमच्यावर एक भक्कम संरक्षक कवच निर्माण करेल, ज्यामुळे सर्व आजार आणि मानसिक त्रास पळून जातील. तुमचे आत्मबल वाढेल आणि तुम्ही प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी नवीन ऊर्जेने सज्ज व्हाल. तुमचे आरोग्य सुधारेल, डॉक्टरांचे खर्चिक उपचार कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेज आणि प्रसन्नता दिसेल. मित्रांनो, तरीही आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. नियमित दिनचर्या पाळा, योगासने करा आणि सकस आहार घेण्यावर भर द्या. तुमचे आरोग्य उत्तम राहील.
आणि मन शांत राहावे यासाठी कमेंटमध्ये पूर्ण निष्ठेने लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.